जय महाराष्ट्र. मी ऋषाल यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण शहरांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींचा आढावा घ्यायला. मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाची पायाभरणी होऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांना कामावरून काढून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आज मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केला. कृषी विभागातील राजेंद्र घाडगे यांना सुट्टी न दिल्यानं घाडगे यांच्या मुलानं आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून आज मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी हा काळा दिवस पाळला. राज्यभरात पोलिसांवर निवडणूक काळामध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. त्या प्रमाणामध्ये त्यांना कमी मोबदला मिळतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना 1 महिन्याचं वेतन देण्याची घोषणा केली आहे. 8,96,00,000 रुपये राज्यभरातील पोलिसांसाठीच्या एका महिन्याच्या वेतनासाठी 1 कोटी रुपये मुंबई पोलिसांसाठी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबईकरांनो, तुमच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. दूध माफिया तुमच्या जीवाशी खेळताय. तुम्हाला जे दूध दिलं जातं त्या दुधामध्ये भेसळ होतीये. एफडीएनं 123 नमुन्यांची चाचणी केली आणि ज्यात 55 नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं आढळलेलं आहे. बंद पिशव्या आणि तबेल्यातून दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये भेसळ आढळली आहे. याचा अर्थ मुंबईकरांना दिलं जाणारं दूध हे निकृष्ट दर्जाचं आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत होऊ लागलेलं आहे. मुंबईसह राज्यात कोल्हापूर, अकोला, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा इथे मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाच्या 2015-16च्या 5व्या सर्वेक्षणामध्ये मुंबईत मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेमध्ये 1033 इतका झालाय. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 70% रहिवाशांच्या संमतीची अट शिथिल करत ती 51% करण्याची शिफारस म्हाडानं विकास नियमावलीसाठी केली आहे. ही शिफारस बिल्डर धार्जिणी असून त्याला विरोध केला जाईल असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी दिला. उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर, हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी माहीम दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर 5व्या मार्गावर देखभालीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. मेगा ब्लॉकमुळे तिन्ही मार्गांवरील गाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबानं धावतील असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीय मार्गावरील वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला जुंपलेला आहे. मात्र प्रत्यक्षात येत्या काही महिन्यांमध्येच हा वक्तशीरपणा बिघडण्याची चिन्ह जास्त आहे. त्याला कारणीभूत जुने डबे असणार आहेत. रेल्वेच्या काही डब्यांचं आयुर्मान 25 ते 30 वर्षांपलीकडे गेल्यानं या डब्यांमध्ये बिघाड होऊन त्याचा थेट रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करताना MRVCनं नवे फलाट बांधण्याचं नियोजन केलं. मात्र हे काम रखडलेलं होतं. ऑक्टोबरपर्यंत काम मार्गी लागून दिवा इथे जलद लोकल गाड्यांना थांबा मिळेल असा दावा MRVCकडून करण्यात आलाय. प्रवासी संख्येअभावी वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यामध्ये मोनो रेल्वेनं जुलै 2016ची डेडलाईनही हुकवलेली आहे. जुलै महिन्यामध्ये अपयश आलेल्या MMRDAनं आता हा टप्पा कार्यान्वित करण्याकरता युद्धपातळीवर हालचाली सुरू केलेल्या आहेत. सिग्नल आणि संवाद यंत्रणेच्या उभारणीचं काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये मोनोचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. संडास रोड स्थानकाजवळील 136 वर्ष जुना असा हँकॉक पूल पाडण्यात आल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. 7 महिने उलटूनही हा पूल उभारला जाण्याची प्रतीक्षाच होत आहे. त्यामुळे तो त्वरित बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेकडून नव्यानं हँकॉक पूल बांधण्यात येणार असून आता त्याला 2 महिन्यानंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे. नव्या नियमानुसार दंड आकारण्याची मोहीम कळंबोली वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेली आहे. 5 दिवसात जवळपास 400पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाखाहून अधिक दंड जमा करण्यात आलेला आहे. नियमांची अंमलबजावणी 4 ऑगस्टपासून राज्यभरात सुरू झाली आहे.
बेस्ट प्रशासनानं पुढील वर्षापर्यंत 303 नवीन बसेस रस्त्यावर आणण्याची घोषणा प्रत्यक्षात आणण्याची तयारी चालवलेली आहे। बेस्टच्या ताफ्यातील जुन्या बसेस भंगारामध्ये जात असताना नव्या बसेसचा अभाव टीकेचं लक्ष ठरलेलं होतं। मात्र त्यासाठी वेळेत निविदा मागून पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये सर्वच्या सर्व 303 बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येने 15,000चा आकडा पार केला, तर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे। त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल अपेक्षित असल्याचं स्पष्ट होत आहे। डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे। बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले असून ढोल ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे। मोठमोठ्या गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून मुंबईतील ढोल ताशा पथकांना आगमन सोहळ्याचा मान मिळालेला आहे। नवी मुंबईतल्या उत्सव ढोल ताशा पथकाच्या वतीनं यंदा 27 ताल सादर करणार असल्याची माहिती पथक प्रमुखांनी दिलेली आहे। गणेशाचं आगमन पंधरवड्यावर येऊन ठेपलेलं आहे। बाजारपेठाही फुललेल्या आहेत। घरी येणारा बाप्पा वेगळा दिसावा यासाठी लोकांची रघुलीला, इन ऑर्बिट मॉल, एपीएमसी मार्केट या ठिकाणी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे। गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्यानं मखरांना फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत, तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासही विद्युत चायना माळांना जास्त मागणी मिळते। समुद्र, नदी, तलाव अशा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करून पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी 2-2.5 कोटी खर्च करून कृत्रिम तलाव उपलब्ध करून देते। या तलावांमध्ये जेमतेम 20% गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जात असतानाच या मूर्तींच्या गाळाचं विसर्जन अखेर समुद्रातच होत असल्याचं समोर आलंय। या योजनेमागील पर्यावरण संवर्धनाचा हेतू मात्र मागे पडू लागलाय। वसई विरार महापालिकेने यंदा कृत्रिम तलावाचा प्रयोग करण्याचं अखेर ठरवलेलं असून शहरामध्ये 21 ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत। 4 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं त्यात विसर्जन केलं जाणार आहे। प्रदूषण टाळण्यासाठी वसई विरार महापालिकेने यंदा कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय महासभेत घेतला। वसई विरार शहरामध्ये यापुढे एकही फेरीवाला रस्ता अडवलेला दिसणार नाही। शहरातील सर्व फेरीवाल्यांना विविध 41 बाजारपेठांमध्ये स्थलांतरित केलं जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शहर आयुक्त सतीश लोखंडे यांनी शुक्रवारी फेरीवाला हटाव मोहिमेचा निर्धार केला। फेरीवाल्यांचं अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही आणि जर त्यांनी विरोध केला तर त्यांना पोलीस बळाचा वापर करून हटवलं जाईल असा इशारा आयुक्तांनी दिलाय। ठाणेकरांना येत्या काळामध्ये काही प्रमाणात शुद्ध श्वास घेता येणार आहे। ठाण्यातील वायू प्रदूषणाची पातळी उंचावण्यास हवेतील धुलीकणांचे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल्यानं ठाणे महापालिकेनं शहरामध्ये 200 ठिकाणी प्रदूषण नियंत्रक उभारण्याचा निर्णय घेतला आहे। या नियंत्रकांमुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधक ठरत असलेल्या हवेतील धुलीकणांची मात्रा 30 ते 44% कमी होऊ शकेल असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। मेट्रो महाफास्टमध्ये आता वेळ झाली ते थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त।